न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातून पैसे काढून घेतले, तसेच हातातील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली। दहशत पसरवणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना सोमवारी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास स्पाईन रोड चिखली येथे घडली आहे। याबाबत राजकुमार कल्याणी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी प्रकाश उर्फ गणेश श्रीगोंड याला अटक केली आहे, तर त्याचा साथीदार महादेव त्याच्यावर IPC 394-34 सह आर्म ॲक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा आहे। सोमवारी सायंकाळी फिर्यादी स्पाईन रोड चिखली येथे सर्व्हिस रोडनं पायी चालत चालले होते। त्यावेळी दोघे जण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले। आरोपी प्रकाश याने फिर्यादी यांना थांबून 500 रुपये मागितले, तर फिर्यादी याने पैसे नसल्याचं सांगितलं। याचा राग आल्यानं प्रकाश याने शिवीगाळ करून फिर्यादी यांची गचांडी पकडून हाताने मारहाण केली। प्रकाश याने गाडीवर बसलेला महादेव याच्याकडे कोयता मागून घेऊन फिर्यादी यांच्यावर उगारला। फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून जबरदस्तीने 900 रुपये काढून घेत त्यांना ढकलून दिले। त्यानंतर महादेव याने लाथाबुक्क्याने मारहाण केली। यावेळी फिर्यादी यांच्या मदतीसाठी लोक थांबले असता आरोपी प्रकाश याने हातातील कोयता हवेत फिरवला। इथे कोणी थांबला तर कापून टाकील अशी धमकी देऊन हातातील कोयता लोकांच्या दिशेने रोखून दहशत निर्माण केली। त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले। पुढील तपास पोलीस करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।